नमस्कार मित्रांनो, मी संतोष फटांगरे. आज एक नवीन मुद्दा घेऊन आलो. खूप सुंदर, खूप व्हॅल्युएबल. पोटेन्शियल. सगळ्यांमध्ये पोटेन्शियल. कोणामध्ये नाही हो? सगळ्यांमध्ये पोटेन्शियल. गडबड कुठे होते? आपल्या पोटेन्शियल मध्ये गडबड कुठे होते सांगतो मित्रांनो. पोटेन्शियल हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच आहे ना कृतीमध्ये आणण्यासाठी अवघड आहे. कृतीमध्ये आणणे म्हणजे काय की आपल्याला एखादी कमिटमेंट आपण स्वतःच्या मनाला करतो आणि ती कमिटमेंट ज्या वेळेस आपण फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ना त्यावेळेस खूप कष्ट घ्यावं लागतं असं वाटतं. कारण त्या पोटेन्शियलला आपण टच केलेला असतो. आपल्या अंतर्मनाने आपण ती जागृती निर्माण केलेली असते आणि ती जागृती ज्यावेळेस निर्माण करतो त्यावेळेस तो गोल अचीव करण्याच्या दृष्टिकोनातून आपण करतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो. प्रत्येकाचं ज्यावेळेस वाढदिवस असतो त्यावेळेस ना प्रत्येक जण स्वतःच्या याच्यासाठी कमिटमेंट करतो. हेल्थ संदर्भात बोलतो. काय होतं सगळ्यात स्वतःला कमिटमेंट करतो का नाही उद्यापासून मी ना हेल्थ कॉन्शियस होणार आहे. म्हणजे मी उद्यापासून सकाळी लवकर उठेल आणि लवकर उठून मी रोज 1 तास अर्धा तास पाऊण तास व्यायामाला सुरुवात करेल. सर्वजण कमिटमेंट करतात. आपण पण करत असाल. परंतु ही कमिटमेंट फुलफिल होणारेबल कमिटमेंट आहे का? बिलकुल नाही. कारण असं आहे की आपले सुरुवातीचे 3 ते 4 दिवस आपण त्या कमिटमेंट नुसार ना पळण्याचा प्रयत्न करतो. 3-4 दिवस आपण सुरुवातीचे उठतो, सकाळी लवकर उठतो, मग उठल्यानंतर परमेश्वराचे आभार मानतो का आज मला लवकर उठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मग आपण उठून सुरुवात करतो. 1 दिवस होतो व्यायाम परफेक्टली होऊन जातो. सेकंड डे होतो थोडस 10-15 मिनिटं लेट होतो उठायला परंतु उठतो. कारण कमिटमेंट केलेली असते. वाढदिवस असतो, वाढदिवसाच्या दिवशी केलेली कमिटमेंट आहे. आजचा दुसरा दिवस आहे नाही बा ती फुलफिल व्हायलाच पाहिजे. अशा दृष्टिकोनातून परत दुसरा दिवस होतो, तिसरा दिवस होतो, चौथा होतो, 5वा होतो, 6वा होतो. हळूहळू 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 माइंडसेट लूज व्हायला सुरुवात होते. आणि मग काय होतं आपली कमिटमेंट, आपलं पोटेन्शियल, आपलं जे काही आपण अंतर्मनाला केलेले बिंबवलेले नियम किंवा आपल्याला आपल्या अंतर्मनाला सांगितलेल्या गोष्टी या सगळ्या आपण हळूहळू विसरायला सुरुवात होतो. 8 दिवसाच्या नंतर परत पूर्ववत 7 वाजता उठणारा माणूस परत 9 वाजेपर्यंत झोपतो. परत 9 वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करतो. आणि त्यावेळेस काय केलेलं असतं की आपण आपल्या मनालाच नाही आपण आपल्या स्वतःला पण फसवलेलं असतं. तेच सांगतोय पोटेन्शियल. सगळ्यांमध्ये पोटेन्शियल आहे. करण्याची इच्छा नाही का हो? सगळेजण करू शकते. का करू शकत नाही? कारण ऍक्शन प्लॅन मध्ये गडबड आहे. मित्रांनो ऍक्शन प्लॅन मध्ये गडबड आहे. गडबड ऍक्शन प्लॅन मुळे होते. होतं काय की ज्या वेळेस आपल्या अंतर्मनाशी आपण निश्चय करतो की नाही मी ह्या व्यायामाच्या बाबतीतल्या असतील, आपल्या बिझनेस कमिटमेंटच्या बाबतीतल्या असतील, गोल अचिव्हमेंटच्या बाबतीतल्या असतील, ज्या सर्व कमिटमेंट आहेत ह्या कमिटमेंट आपल्या अंतर्मनामध्ये येण्याच्या अगोदर ते पोटेन्शियल ऑलरेडी आपल्यामध्ये असतं म्हणून त्या गोष्टी आपल्या अंतर्मनामध्ये येतात. मग पोटेन्शियल तर आहे पण गडबड कुठे होते? तुमच्या ऍक्शन प्लॅन मध्ये. अहो मला जर एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचंय मी केव्हा पोहोचेल? जेव्हा मी तिथं जायचंय हाच विचार करतोय. अर्धा तास झाला, हो आज जायचंय फॉर एक्झाम्पल नाशिकला जायचंय बरं का, संगमनेरवरून कुठे जायचंय? नाशिकला जायचंय. मग विचार करतोय हा चला नाशिकला जाऊयात. 1 तास झाला विचार करतोय नाही जायचंय नाशिकला जायचंय. परत 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, 10 तास झाले, विचारच करतोय नाशिकला जाऊयात. पोहोचू का हो नाशिकला? नाही. का? कारण पोटेन्शियल आहे. नाशिकला जाण्याचं पोटेन्शियल नाही का हो? 100% आहे. परंतु गडबड कुठे होते? ऍक्शन मध्ये होते. काय करतोय मी? पाऊलच उचलत नाही. मी ज्या व्हेकलने जाणार आहे, मी ज्या साधनाने मला नाशिकला जायचंय मी तिथपर्यंत जाण्यासाठीच पाऊल उचलत नाहीये. म्हणजे पोटेन्शियल आतमध्ये खूप आहे पण ऍक्शन प्लॅन मध्ये गडबड आहे. आणि ऍक्शन प्लॅन जोपर्यंत आपण एक्झिक्यूट करत नाही मित्रांनो तोपर्यंत आपण कोणतीही कमिटमेंट होनरेबल करू शकत नाही. म्हणजे काय? जी कमिटमेंट तुम्ही स्वतःला करतात आणि तुम्ही ती फुलफिल करून ती कंप्लीट करतात त्यावेळेचं समाधान आपल्या स्वतःलाच नाही, जगालाच नाही, फॅमिलीलाच नाही, आपल्या माइंडसेटला सुद्धा खूप ग्रेट समजतो. त्यावेळेस आपली उंची स्वतःच्या मनामध्ये असेल,
स्वतःच्या भावनांमध्ये असेल, ती उंची इतकी उंच गेलेली असते का त्या उंचीची मर्यादा नसते. मित्रांनो, या पोटेन्शियल प्लस ऍक्शन ह्या ज्या वेळेस प्रोसेस आपण एक्झिक्यूट करतो त्यावेळेस सक्सेस नावाचा पदार्थ निघतो. आणि जे बिझनेसमॅन किंवा जे एंटरप्रेनर फेल झालेत, आपण म्हणतो की नाही, बिझनेस स्टार्ट केला, वर्षभर चालवला, 1.5 वर्ष चालवला, पण काय झालं काय माहिती बुवा, अचानक फेल्युअर आलं. फेल्युअर येण्याचे रिझन्स ते, फेल्युअर येण्याचे कारणच ते की आपण काय करतो, पोटेन्शियल बहुत आहे आपल्या अंदर, पोटेन्शियल भरपूर आहे, खूप पोटेन्शियल आहे, परंतु आपण ते ऍक्शन प्लॅन एक्झिक्यूट करण्याचा जो मार्ग आहे तो एक्झिक्यूट करण्याचा मार्ग आपण मात्र विसरून गेलेला असतो, किंवा तो एक्झिक्यूट करण्याच्या मार्गासाठी जे काही ऍक्शन्स लागतील, ज्या काही ऍक्शन्स लागतील त्या ऍक्शन्स घेण्यासाठी आपण अपूर्ण पडतो. म्हणून आपल्याला येणारं जे सक्सेस आहे ते सक्सेस न येता फेल्युअर मध्ये रूपांतर होत. मित्रांनो, अशा भरपूर स्टोरीज आहे, असे भरपूर उदाहरणं आहेत की जे पोटेन्शियल प्लस ऍक्शन इज इक्वल टू सक्सेस, असे खूप साऱ्या उदाहरणं आहेत की त्यांनी पोटेन्शियल आणि ऍक्शन या दोन्हींचा वापर करून सुंदर असं यश प्राप्त केलेली आहे. उदाहरणार्थ धीरूभाई अंबानी असतील, पोटेन्शियल होत. माणूस ज्या वेळेस पेट्रोल पंपावरती झोपायचा, आकाशाकडे बघायचा आणि त्या पेपरवरती, पेट्रोल पंपावरती पेपर आथरून झोपून आकाशाकडे बघता बघता विमान ज्या वेळेस आकाशातून जायचे, अशीच गगन भरारी मी घेईल, अशीच गगन भरारी माझ्या एम्पायर घेईल, त्या सगळ्या गोष्टीचं पोटेन्शियल ह्या माणसामध्ये असून ऍक्शन प्लॅन वरती ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस त्या माणसाने सक्सेस मिळवलं. आता सर्वांमध्ये जिद्द असते, सर्वांमध्ये स्वप्न असतात. कोण असं आहे की ज्याच्याकडे स्वप्नच नाही? प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघतो, आणि खूप छोटेच नाही तर मोठे मोठे पण बघतो. खूप छोटे खूप मोठे स्वप्न बघून पूर्ण होतात का हो स्वप्न? बिलकुल नाही. का नाही होते? कारण फक्त स्वप्न बघून ते स्वप्नच राहतात. ज्या वेळेस त्या स्वप्नांचं रूपांतर सत्यात आणायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही ऍक्शन्स लागतील, जे काही मार्ग तुम्हाला निवडावे लागतील, ते पहिले तुम्हाला निवडता आले पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे आपल्या जीवनात असू द्यात, आपल्या बिझनेसमध्ये असू द्यात, किंवा आपण जिथे जॉब करतो तिथल्या गोष्टींमध्ये असू द्यात, क्रेडिबिलिटी नावाचा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजे इतका महत्वाचा, क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता. मला एक सांगा, कमिटमेंट फक्त विश्वास निर्माण करेल का हो? नाही. कमिटमेंट हा फक्त विश्वास निर्माण करणार नाही. होनरेबल कमिटमेंट हा विश्वास निर्माण करेल. का? त्याचं कारण सांगतो. तुम्ही एखादी कमिटमेंट स्वतःला केली, किंवा तुम्ही एखादी कमिटमेंट क्लायंटला केलेली आहे, तुमच्या बिझनेस क्लायंटला, असं उदाहरण घेऊया. तुम्ही जर कमिटमेंट केली का नाही, मी आज या दिवशी 2 वाजता एका क्लायंटला भेटणार आहे, आणि त्या क्लायंट बरोबर माझं या मुकाम डिस्कशन आहे, आणि ते डिस्कशन मी कम्प्लीट करून 2:30 ते 3 वाजेपर्यंत मी माझ्या परत आहे त्या बिझनेसच्या एम्पायरच्या ऑफिसला पोहोचेल. जर तुम्ही कमिटमेंट केली तर कमिटमेंट ही तुम्ही क्लायंटला पण केली आणि तुम्ही स्वतःला पण केली, परंतु ती कधी एक्झिक्यूट होईल? ज्या वेळेस ती कमिटमेंट तुम्ही फुलफिल कराल. म्हणजे जी कमिटमेंट तुम्ही स्वतःला आणि क्लायंट केलेली आहे, म्हणजे तुम्ही काय झाले, 2 वाजता करेक्ट तिथं पोहोचले, याला म्हणतात होनरेबल कमिटमेंट. ज्या वेळेस तुम्ही तिथे डॉट 2च्या अगोदर तिथे पोहोचतात आणि तुमच्या क्लायंटला ज्यावेळेस तुम्ही ती मिटिंग अरेंज करतात आणि ती फुलफिल झाल्यानंतर ज्या वेळेस अशा कमिटमेंट तुम्ही स्वतःला, तुमच्या स्वतःच्या बिझनेस एम्पायरला, तुम्ही जिथे जॉब करतात तिथल्या तुमच्या बॉसला असेल, तुमच्या कलिग एम्प्लॉईज असतील, त्यांना ज्या वेळेस या कमिटमेंट फुलफिल होताना दिसतील त्यावेळेस तुमच्यावरती झालेला ट्रस्ट, तुमच्यावरती झालेली खात्री, तुमच्यावरती असलेला बसलेला विश्वास हा तुमच्या क्लायंटच्या नजरेमध्ये, पूर्ण तुमच्या बॉसच्या नजरेमध्ये संपूर्ण वाढलेला असेल. इव्हन एवढंच नाही तर ज्या वेळेस हा ऑनरेबल कमिटमेंटचा जो ट्रस्ट आहे तो तुमची स्वतःची छाती फुगवून ठेवेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, अजून भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याचबरोबर अशा लोकांचा काहीच उपयोग नाही ज्या लोकांचं बोलणं आणि करणं वेगवेगळं असतं. शेवटला जाताना एवढंच सांगेल, ज्या व्हॅल्यूज मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून प्लीज शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं मात्र विसरू नका. थँक्यू.